ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। त्यामुळे वातावरण आल्हाददायक असलं तरी सुद्धा ते शेतीसाठी पूरक आणि पोषक नाहीये आणि या पावसाचा पालघरमधल्या शेतीवर काय आणि कसा परिणाम होतोय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। पालघर जिल्ह्यात सकाळपासून अवकाळी पावसाने सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणात रब्बीच्या पेरण्या झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे गवत पावळीचे व्यापारी आहेत त्यांनी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पावसाळ्यानंतर निघणारं जे गवत पावळे आहे ते खरेदी केलेले आहे। आपण बघू शकतो मी एका ह्या व्यापाऱ्याच्या ह्याच्यावरती आहे। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात जी पावळे आहे गवत आहे ते खरेदी केलेलं आहे। मात्र आज जो पाऊस सुरू झालेला आहे त्याच्याने ही गवत पावळी पूर्ण पावसात भिजायला लागलेली आहे। त्यामुळे एकूणच बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ज्या आता रब्बीच्या पेरण्या केलेल्या आहेत त्याचप्रमाणे काही जे वाडी मालक आहेत त्यांनी आपल्या वाडीमध्ये मोठ्या प्रमाणात मिरची किंवा इतर रोपांची लागवड केलेली आहे। त्याची मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आधीच कोरोना काळामध्ये शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं गणित कोलमडलं होतं। मात्र आता जो हा अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळे हे गणित पुन्हा कोलमडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर।